मुलांना लहान वयात कीर्तनाचा आनंद घ्यायला मिळावं ही आनंदाची गोष्ट। शालेय वयामध्ये आध्यात्मिक संस्कार घडल्यास ते आयुष्यात प्रगती करणार हे नक्की। याच अनुषंगाने आत्मावालिकमध्ये दर रविवारी सद्गुरू आत्मावालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा हा उपक्रम राबवला जातोय। तसेच या रविवारी झालेल्या कीर्तन सोहळ्याला हरिभक्त परायण अतुल महाराज झोपे यांनी आपली कीर्तन सेवा दिली असून यासाठी गुरुकुलातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अभंग झोपे महाराजांनी त्यावर निरूपण केलंय। ज्याला त्याला आपल्या हिताची चिंता असते, ज्याला आपलं हित कळतं त्याचे मायबाप धन्य आहेत। त्या कुळामध्ये सात्विक वृत्तीचे मुले व मुली जन्माला येतात आणि त्या कुळाविषयी परमेश्वराला देखील हरिक वाटतो। अशी सात्विक वृत्तीची मुले गीता भागवत श्रवण करतात, विठ्ठलाचं अखंड चिंतन करतात। तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर मला माझ्यासारखा भाग्यवान मीच ठरेल। तर अशा पद्धतीनं आत्मावालिकच्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये वेगवेगळ्या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांसाठी कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली। यासाठी अतुल झोपे महाराज, सूर्यवंशी महाराज, रोहम महाराज, जाधव महाराज, संगीत शिक्षक नारद सर यांचं मार्गदर्शन लाभलंय। वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, पटेल माई मॅडम तसेच इतर व्यवस्थापक व प्राचार्य यांचं देखील सहकार्य लाभलं। या उपक्रमाचं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलंय आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मावालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।